आपण 18 तारखेला शिवजयंती साजरी केली आपल्या शाळेमध्ये। भव्य मिरवणूक, शिवजन्म सोहळा असेल, पोवाडे असतील, गाणी असतील, अतिशय सुंदर झाला कार्यक्रम। जे मुलं हजर होती त्यांना अतिशय सुंदररित्या बघायला मिळाला, पण जी मुलं अब्सेंट होती, गैरहजर होती, त्यांनी व्हिडिओद्वारे बघितला असेल। बघितलाय का कार्यक्रम? बघितलाय का व्हिडिओद्वारे? युट्यूबद्वारे तुमच्या व्हॉट्सअपला लिंक आलेत का? नसेल तर आज बघा, मिरवणूक आहे, भव्य शिवजन्मोत्सव आहे, अतिशय सुंदर झाला कार्यक्रम। 7 दिवसाचा हा सप्ताह होता आपला, 7 दिवसाचा। त्याच्यामध्ये मग चित्रकला स्पर्धा असेल, प्रश्नमंजुषा असेल आणि रांगोळी स्पर्धा असतील आणि वक्तृत्व असेल, प्रसंग वर्णन असेल। या सर्व विद्यार्थ्यांनी ज्या सहभाग घेतला होता त्या सर्वांचं म्हणजे जे पार्टिसिपेट झाले, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, त्या सर्वांचं अभिनंदन। सर्व मावळ्यांचं, सर्व मुलींचं अतिशय अभिनंदन आणि आभार पण। आमच्या टीचर लोकांच्या एका हाकेला हो देऊन तुम्ही पटकन तयार होता, समोर येता आणि मॅडम मी हे करणार आहे, ते करणार आहे, एवढा उत्साह दाखवता, त्याबद्दल तुमचं खरंच गोड कौतुक। आता आज आपण प्राथमिक आणि माध्यमिक जो आपला शिवजन्मोत्सव झाला, शिवजयंती झाली, त्यामध्ये हे जे कार्यक्रम आपण राबवले शिवसप्ताहाचे, त्याच्यातील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज इथे होणार आहे। ते बक्षीस वितरण नागरे सर आणि दाभाडे सर आपल्या समोर सादर करतील। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा घेतल्या होत्या आणि या स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काही बक्षीस प्राप्त केलं, यश मिळवलेलं आहे, त्यांचं कौतुक करावं या उद्देशानं आपण त्यांना काही फुलाची पाकळी म्हणून बक्षीस देणार आहोत। शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, त्याचा निकाल मी वाचतोय। त्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे बक्षीस घेण्यासाठी। समर्थ मानसिंग ताटे 5वी अ, समर्थ मानसिंग ताटे 5वी अ हा प्रथम क्रमांक चित्रकलेमध्ये यांनी मिळवलेला आहे। मी उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस द्यावं। सार्थक सतीश फाळके 5वी ब, विद्यार्थ्यांनी पटकन यायचं आहे। सार्थक फाळके 5वी ब, शिंदे सर, वड्ड सर स्टेजवरती या। सई सतीश फाळके 5वी ब, सई सतीश फाळके 5वी ब आणि काही विद्यार्थी रोहन प्रशांत लेंगरे, रोहन प्रशांत मोरे।
प्रिया पाटील 8वी ब तिने 40 ते खानाची फजिती या प्रसंगाचं छान असं वर्णन केलेलं होतं. कुमारी अनुष्का अनिल आवटे 9वी, अनुष्का अनिल आवटे 9वी शिवराज्याभिषेक या प्रसंगाचं वर्णन केलेलं होतं. त्याचप्रमाणे निशा संतोष सूर्यवंशी 8वी ई, निशा सूर्यवंशी 8वी ई मास्क तिने शिववर्णन केलेलं होतं. ऋतुजा सतीश फाळके 9वी क, ऋतुजा फाळके 9वी क शिवगर्जना त्यानंतर 18 तारखेला शिवजन्मोत्सव जो आपण साजरा केला यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका वेशभूषा करून वेदांत प्रदीप शिंदे 5वी अ हा छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली. वेदांत प्रदीप शिंदे परत यायचं आहे. कुमारी तीर्था मुकेश मुळे 7वी अ जिजाऊबाईच्या भूमिकेमध्ये होती. त्यानंतर पाळणाही आपल्या समोर सादर केले. कुमारी जिजाऊच्या भूमिकेमध्ये असणारी तिला आता आपण बक्षीस केलेलं आहे. त्यानंतर पाळणा गीत गायन करणाऱ्या मुली तीर्था मुकेश मुळे, मधुरा दीपक लाड, असीम मुनीर उजावर, योगेश्वरी प्रवीण कुमार चिंचकर, तनया अभिजित कुलकर्णी, श्रेया आणि आर्या मिलिंद सावंत. परत यायचंय मुलींनी पटकन परत या. यांनी पाळणा गीत सादर केलेलं होतं. पाळणा गीत सादर करणाऱ्या या सर्व मुली इथं त्यांना आपण बक्षीस देत आहोत. त्यानंतर शिवजयंती कार्यक्रमामध्ये वेगवेगळे पोवाडे सादर केलेले होते. यामध्ये अफजल खानाचा वध हा पोवाडा प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला होता. त्यामध्ये आदित्यराज विजय खाडके, विकास अशोक कुंभार, प्रथमेश अशोक कुंभार, पियुष संदीप कांबळे, राजवर्धन प्रभाकर पाटील हे विद्यार्थी सहभागी होते. यांनी अफजल खानाचा वध हा एक पोवाडा सादर केलेला होता. त्यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवरती आलेले आहे. त्यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर बडगुजर सर आणि यशरी माने सर वरती स्टेजवरती या. माने सर, यशरी माने सर, बडगुजर सर आणि सलामते सर स्टेजवरती या. प्राची उदयसिंह धनवडे 9वी आणि यास्मिन इस्माईल नदा 9वी अ या दोघींनी पोवाडा गायलेला होता. मास्क काढा की.
त्यानंतर प्राथमिक विभागाकडं प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आपण घेतलेला होता. त्यामधले विजेते गट, मी त्या गटाचं नाव घेतोय. त्या गटातल्या कोणीतरी एकाने यायचं आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. प्रत्येक गटामध्ये 7 विद्यार्थी होते. प्रथम क्रमांक आलेला आहे रायगड गट. रायगड गट एका विद्यार्थ्याने यायचं आहे आणि आपलं बक्षीस न्यायचं आहे. प्रतापगड गट, रायगड प्रतापगड या गटाची विद्यार्थ्यांनी यायचं आहे. 7 पैकी येते नाही. प्रतापगड त्या गटात असणारी दुनिया. त्यानंतर तृतीय क्रमांक आलेला होता तोरणागड. तोरणा गटातील विद्यार्थ्यांनी यायचं आहे. आणि चौथा गट होता शिवनेरी गट. त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलेलं आहे. बामणे मॅडम होती. व्हिडिओ चालू आहे बरं का. त्यानंतर आपण रांगोळी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्या रांगोळी सरांचा बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे वाचतात. जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये सई सतीश फाळके 5वी ब प्रथम क्रमांक आलेला आहे. विद्यार्थ्यांनी लवकर यायचं आहे. आराध्या प्रदीप पाटील 5वी ब द्वितीय विभागून देण्यात आलेला आहे. ईश्वरी आदित्य 5वी क द्वितीय विभागून. श्रेया दीपक नलवडे 5वी ब तृतीय. जरा इकडे कुंभार मॅडम होती. अक्षदा कैलास मडके 6वी क प्रथम क्रमांक. श्रेया इकडे. मॅडम इकडे. मॅडम सर उभं राहा. सौंदर्य सर, एस एन पाटील सर, बी एस पाटील आणि मडके सर. आपण वर यायचं. वरती या. बॅकिंग विभूती मॅडम, कुंभार मॅडम वरती या. जरा इकडे बघा सर. हे मॅडम तुम्ही वरती या. हर्षदा शंकर कोळी 6वी अ द्वितीय क्रमांक. हर्षदा कोळी 6वी अ द्वितीय क्रमांक. मडके सर, सौंदर्य सर, एस एन पाटील सर, पी एस पाटील सर, आपण वरती यायचं आहे. राजवर्धन संतोष जाधव 6वी अ तृतीय. हर्षदा शंकर कोळी 6वी अ द्वितीय. राजवर्धन संतोष जाधव परत या 6वी अ तृतीय क्रमांक आलेला आहे. 7वी मध्ये कुमारी तनिया अभिजित कुलकर्णी 7वी अ प्रथम क्रमांक. तनिया कुलकर्णी. सानिका संदीप मोरे 7वी क द्वितीय क्रमांक. हर्ष विनोद कदम 7वी अ द्वितीय विभागून. थांब.
शार्दूल संदीप माळी 7वी तृतीय क्रमांक आलेला आहे. कुमारी श्रेया हनुमंत कदम 7वी उत्तेजनार्थ. श्रेया हनुमंत कदम. 8वी मधील रांगोळी स्पर्धा प्राजक्ता पोपट कदम 8वी ब प्रथम क्रमांक. 8वी ब द्वितीय क्रमांक. कुमार इंद्रजीत भास्कर पवार. हा पीजी पाटील मॅडम, मोरे मॅडम, एस एस पाटील मॅडम आणि खबूर मॅडम या पटकन वरती या, लगेच या. इथून या, इथून मधून या. सावंत मॅडम आणि एस एस कुमार मॅडम. व्यंकटेश ये की अजून? शिंदे 8वी ब उत्तेजना. हां, 1 मिनिट. ओके. गुरु मॅडम वरती या. माहीर मुल्ला 5वी ब. माहीर मुल्ला. सर्व विद्यार्थी, यशस्वी स्पर्धक विद्यार्थी या सर्वांचं अभिनंदन आणि गोड कौतुक. रांगोळी स्पर्धा ज्या झालेल्या होत्या त्यांचं बक्षीस आता होत आहे. मी नावं वाचत आहे. प्रथम ऋतुजा सतीश पाटील, तिचा शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. ऋतुजा सतीश पाटील. हनुमंत मोहोळे रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक विभागून. विद्यार्थ्यांनी जर परत यायच्यावरती कुमार वेदराज नामदेव पवार 9वी रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक विभागून. वेदराज पवार. तृप्ती गणेश पवार 9वी रांगोळी स्पर्धा तृतीय. तृप्ती गणेश पवार. त्यानंतर अजिंक्य अतुल जाधव 9वी रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ. अजिंक्य अतुल जाधव लवकर यायचं होतं. रोहित नजीर सिद्दीकी 9वी रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ. मोहसिन सिद्दीकी. शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. मास्क काढ. त्यामध्ये कुमार सुयश संगीत स्पर्धामध्ये 9वी चित्रकला स्पर्धा प्रथम. सुयश पदामध्ये सत्यजित दीपक कुंभार 9वी चित्रकला स्पर्धा द्वितीय विभाग. गुरु मॅडम. जरा भरभर चला. विद्यार्थ्यांनी जर पाचशे यायच्या बरोबर यायचे. समीक्षा सुधीर पवार शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक विभाग. सत्यजित कुंभार 9वी चित्रकला स्पर्धा. अरे सत्यजित मास्क काढ. खाली. समीक्षा सुधीर पवार चित्रकला स्पर्धा द्वितीय. मास्क काढ ग समीक्षा. कुमार अथर्व विजय गायकवाड 9वी तृतीय क्रमांक
बागू शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक अथर्व गायकवाड. कुमारी सानिया नवाज मुजावर 9वी चित्रकला स्पर्धा उत्तेजनार्थ विभाग. सानिया नवाज मुजावर. कुमारी अनुराधा किरण जाधव 9वी चित्रकला स्पर्धा उत्तेजनार्थ विभाग. शिवजयंतीनिमित्त आपल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला रंग देण्यात आलेला होता, कलर काम करण्यात आलेलं होतं आणि या कलर देण्यासाठी रंगकामाला मदत करणारे काही विद्यार्थी होते. त्यामध्ये सूरज बाळासाहेब खरब, विनय उदय सूर्यवंशी, कृष्णा नारायण कारुंडे आणि हर्षद तानाजी केसकर हे 4 विद्यार्थ्यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला रंग देण्यासाठी मदत केलेली होती. त्यांनी पुढे यायचं आहे तर विद्यार्थी बघा. सूरज खरब, विनय सूर्यवंशी, कृष्णा साळुंखे, हर्षद केसकर आलेल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी सिद्धी अभिजित शिंदे 9वी तुझा प्रथम क्रमांक आलेला आहे. कुमारी सिद्धी अभिजित शिंदे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. या सर्व स्पर्धा ज्या घेण्यात आलेल्या होत्या यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे भाग घेतलेला होता आणि आपण आता त्याचं बक्षीस वितरण हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपल्या प्रशालेतील श्री मलवे सर हे सायकलवरून त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि उपमुख्याध्यापक कुलकर्णी मॅडमांना करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं कौतुक करावं. श्री मलवे सर त्यांनी पुढे यायचे. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. सर आदिपुरा सायकलवरून 150 किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला आहे. पुढं सर का मॅडम मॅडम पुढं सर का तुम्ही त्यानंतर एस.एन. पाटील सर यांच्यासाठी त्याचा जोरदार टाळ्या वाजवायचे. जवळजवळ 150 किलोमीटर प्रवास जो आहे तो सायकलवरून त्यांनी केला आहे. त्यानंतर ए.एस. माळी सर कुटुंबाचेच फोटो काढता येते. एस माळी सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. सगळे आपले शिक्षक बंधू हे सायकलवरून त्यांनी 150 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. त्यानंतर P.S. पाटील सर त्याचबरोबर इयत्ता 8वी मधला वरदराज मलमे हाही विद्यार्थी सायकलीवरून गेलेला होता. त्याचंही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे. हे सर्वजण पलूस ते पन्हाळगड या ठिकाणी सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आपला 11वीचा एक विद्यार्थी आहे अथर्व माळी म्हणून हाही विद्यार्थी त्याच्यामध्ये आपले एस माळी सरांचा मुलगा आहे चिरंजीव आहे तोही त्याच्यामध्ये सहभागी झालेला होता. त्यांचंही गोड कौतुक करावं. त्याचबरोबर आपला एक माजी विद्यार्थी आहे कृष्णा केसकर. हा माहीत असेल 9वीच्या विद्यार्थ्यांना. तो अपंग असून तो सायकल रॅलीमध्ये सहभागी झाला होता. त्याच्यासाठी सुद्धा एक जोरदार टाळ्या वाजवतो. सायकल वरचे मालक जे आहेत सचिन निकंदर हे याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यानंतर आविष्कार मधनेचे वडील महेश मधने हेही त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते.
त्यानंतर इयत्ता 5वी मधला कृतिकास्पद अशी बाब आहे बघा. इयत्ता 5वी मधला अथर्व किरण निकम हा विद्यार्थी वांगी या ठिकाणी झालेल्या फास्ट सायकल रॅलीमध्ये हा विद्यार्थी सहभागी झालेला होता. आणि या विद्यार्थ्याच्या त्या फास्ट रॅली सायकलमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या संस्थेचं आणि आपल्या प्रशालेचं नाव त्यांनी त्या ठिकाणी उंचवलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक आता जोरदार गायला दिवस आहे. अथर्व किरण निकम सायकल रॅलीमध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता आणि त्या सायकल रॅलीमध्ये फास्ट सायकल चालवायची होती. त्याच्यामध्ये त्याला प्रथम क्रमांक आलेला आहे. एका या सर्वांसाठी 3 टाळ्या. 1 2 3 स्टार्ट. धन्यवाद. माळी सर एक इकडे माळी सर हा ते करणार का? तिरकस होता का? तिरकस ऊन येते मधल्या जवळजवळ 1 तासापासून हा कौतुक सोहळा सुरू आहे. याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली की आपण एक शिवसप्ताह सुरू केलेला होता आणि 18 तारखेला आपल्या शाळेमध्ये एक शिवसृष्टी निर्माण आपण केलेली होती की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस शिवाजी महाराजांचा दरबार कसा असेल, मावळे कसे असतील याची फक्त आम्ही कल्पना करत होतो. आणि कधीतरी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाटक कुठल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी यायचं आणि त्याची तिकीट विक्री व्हायची. पण ते भाग्य आमच्या नशिबात नव्हतं. ते नाटकं आम्हाला पाहता येत नव्हती. पण परवा जो काही शिवसृष्टीचा किंवा शिवजयंतीचा जो काही आपण कार्यक्रम केला आणि या स्टेजवर आजूबाजूला जे काही मावळे झेंडे घेऊन उभे होते आणि या ठिकाणी जिजाऊ, शिवबा आणि व्यासपीठावरची सर्व मंडळी, म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष रायगडावरचाच एक सन्मान सोहळा सुरू होता असं दृश्य आपल्या या प्रशालेमध्ये दिसत होतं. याच्या पाठीमागची जी काही संकल्पना आहे की आपण शिवसृष्टी किंवा शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली याच्यापेक्षा आपण ती का साजरी केली आणि त्यांच्याकडनं आपल्याला काय घ्यायचंय हा विचार आपण मनात आणला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्याची ही जी काही संकल्पना होती, स्वराज्यातून सुराज्य करे, ती संकल्पना मला वाटतं या 2 दिवसाच्या सुट्टीनंतर तुम्हाला जे काही बक्षिसं दिलीत, या बक्षिसं देत असताना प्रशालेतील सर्व अधिकारी वर्ग आणि सांस्कृतिक विभाग यांनी प्रशालेतील प्रत्येक शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून बक्षिसं दिलीत. याचाच अर्थ असा की स्वराज्याचं सुराज्यामध्ये खऱ्या अर्थाने वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे आणि असंच वातावरण कायमस्वरूपी राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली, पण स्वराज्य आपल्याला मिळालं, पण आपल्याला आता थोडंसं स्वातंत्र्याकडे गेलं पाहिजे. आणि आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये या अखंड हिंदुस्थानातील अनेक गावं अशी होती की ज्या ज्या गावामध्ये उठाव होत होते, त्यापैकी पलूस गावामध्ये सुद्धा आपल्या एक क्रांतिकारकांचं एक स्मारक आहे आणि त्या स्मारकामध्ये ज्यांनी ज्यांनी या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ ते स्मारक आहे. अशा या आपल्या परिसरामध्ये
ज्या ज्या गावामध्ये जे जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेत, अशा या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती तुम्ही गोळा करावी आणि ती ज्यांना ज्यांना माहीत असेल, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिक असतील, त्यांनी ती माहिती शाळेत माझ्याकडे आणून दिली तरी चालेल. कारण या स्वातंत्र्याचा हा जो काही 75वा महोत्सव आहे, अमृत महोत्सव, या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचं गुणगान, त्यांचं स्मरण आपल्याला करता येईल. आणि योगायोगाने फेब्रुवारी महिन्यामध्ये आज सुद्धा थोडंसं गारठा पडत आहे आणि आपल्याला एक चांगलं वातावरण या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन कार्याबद्दल, की जी माणसं आज 5, 50, 100 वर्षापूर्वी निघून गेली, पण त्यांचं कार्य अमर आहे आणि त्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, म्हणूनच आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगतोय. त्यांचं स्मरण करण्यासाठी तुम्ही ती माहिती गोळा करावी, ती माझ्यापर्यंत आणून द्यावी आणि माझ्या कल्पनेप्रमाणे तो विषय मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आता मगापासून तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेतलेला होता, त्याबद्दल तुम्हाला बक्षीस दिलेलं आहे, गौरवण्यात आलेलं आहे, तुमचं कौतुक करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं गोड कौतुक करतो. पुढे त्यांना आणखीन यश मिळो अशा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापिका, सुपरवायझर, हे सर्व उपस्थित राहिलेले आहे. या सर्वांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असून जय हिंद.